सगळ्यात मोठी बातमी बघूयात। देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत। महायुतीच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरती अखेर शिक्कामोर्तब झालंय। राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान होणार आहेत। भाजपच्या संसदीय पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांची निवड झालेली आहे। विधिमंडळाच्या सभागृहात झालेल्या आमदारांच्या बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला। आमदार चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, तर सुधीर मुनगंटीवार यांच्यासह उपस्थित आमदारांनी या निर्णयाला अनुमोदन दिलं। थोड्याच वेळात फडणवीसांच्या उपस्थितीत महायुतीचं शिष्टमंडळ राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे। त्यासोबत फडणवीस उद्या आझाद मैदानावर राज्याच्या मुख्यमंत्री पदाची तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत। मी महाराष्ट्राच्या विधिमंडळ गटनेतेपदी आपल्या सगळ्यांचे मित्र, आपल्या सगळ्यांचे नेते, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक माननीय देवेंद्रजी, सरिताताई, माननीय देवेंद्रजी, सरिताताई, गंगाधरराव फडणवीस यांचं नाव या ठिकाणी सुचवतो। मी भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटनेतेपदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर श्रद्धा ठेवून चालणारे शिवभक्त श्री देवेंद्र सरिताताई गंगाधरराव फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव आपल्या समोर मांडतो। भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळाच्या नेतेपदी आदरणीय चंद्रकांत दादांनी आणि सुधीरभाऊ मुनगंटीवारांनी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचा प्रस्ताव मांडलेला आहे। याला मी मनापासून अनुमोदन देते आणि मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देते। सन्माननीय चंद्रकांत दादा पाटील आणि सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी जो विधिमंडळाच्या गटनेतेपदी आपले नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांचा जो प्रस्ताव मांडलाय त्याला मी अनुमोदन देतो। भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटनेत्यापदी चंद्रकांत दादा आणि सुधीर भाऊंनी जो प्रस्ताव मांडला देवेंद्रजी यांच्या नावाचा, त्याला मी अनुमोदन देतो। मी गोपीचंद पडळकर, माननीय चंद्रकांत दादा पाटील, माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळाच्या गटनेते पदावरती या राज्याचे गावगाड्याचे रक्षण करते, बहुजनांचे उद्धारक, गोरगरीब उपेक्षितांचे हृदय सम्राट माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव सुचवलेलं आहे, त्याला मी अनुमोदन देतो। तर देवेंद्र फडणवीस यांची भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली। यावेळी बोलताना फडणवीस यांनी पक्षाचे आभार मानले आणि महाराष्ट्राला विकासाच्या उंचीवर नेण्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला। महाराष्ट्रानं जो कौल दिलाय त्यासाठी राज्यातील जनतेला मी साष्टांग दंडवत घालतो, असं फडणवीस म्हणाले। इतका मोठा जनादेश हा आपल्याला या ठिकाणी जनतेने दिलेला आहे की या जनादेशातून मी एवढंच म्हणेन की आनंद आहे, पण त्याहीपेक्षा जबाबदारी आपली वाढलेली आहे। प्रचंड मोठी जबाबदारीची जाणीव करून देणारा अशा प्रकारचा जनादेश हा जनतेने आपल्याला दिलेला आहे। विजयाची मालिका ही लोकसभेनंतर पुन्हा एकदा हरियाणापासून सुरू झाली आणि महाराष्ट्राने जे मॅन्डेट या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे, खरं म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला मी साष्टांग दंडवत घालतो अशा प्रकारचं मॅन्डेट महाराष्ट्राच्या जनतेने आपल्याला दिलेलं आहे। यावेळची निवडणूक एक अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारची निवडणूक राहिली आहे आणि या निवडणुकीचं विश्लेषण करायचं झालं तर मी असं म्हणेन की या निवडणुकीने एक गोष्ट आपल्यासमोर निश्चितपणे ठेवली आहे, ती म्हणजे एक है तो सेफ है आणि मोदी है
तो मुमकिन है। 2019 साली देखील जनतेचा कौल आपल्याला मिळाला होता। दुर्दैवाने जनतेचा जो कौल होता तो हिसकावून घेण्यात आला आणि जनतेसोबत एक प्रकारे बेईमानी त्या काळामध्ये झाली। की सुरुवातीच्या 2.5 वर्षामध्ये ज्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला त्रास देण्यात आला, आपल्या आमदारांना त्रास देण्यात आला, नेत्यांना त्रास देण्यात आला, अशाही परिस्थितीमध्ये मला या गोष्टीचा अभिमान आहे की 2.5 वर्षात एकही आमदार आपल्याला सोडून गेला नाही। सगळे आमदार, सगळे नेते संघर्ष करत होते आणि त्या संघर्षामुळेच 2022 साली पुन्हा आपलं सरकार तयार झालं आणि त्यातूनच आज पुन्हा एकदा पूर्ण बहुमत आपल्या महायुतीला, प्रचंड बहुमत हे महायुतीला मिळालं। महाराष्ट्रातल्या दीन, दलित, गोर, गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, ओबीसी, अल्पसंख्याक सगळ्या समाजाला या ठिकाणी मी आश्वस्त करू इच्छितो की महाराष्ट्राच्या सर्वांगीण उन्नतीकरता, महाराष्ट्राच्या प्रगतीकरता 24 तास आमचं सरकार काम करेल आणि महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा या निश्चितपणे पूर्ण करण्याचं काम आम्ही करू। भारतीय जनता पार्टी के विधिमंडल के नेता के तौर पर आज उनका चुनाव हो चुका है और मुख्यमंत्री भी बनने जा रहे हैं, उनकी भी हैट्रिक हो चुकी है। तो हमने बहुत सारी उनको शुभकामनाएं दी और हम लोग भी देखेंगे कि ये जो महाराष्ट्र की जनता ने विश्वास जताया उसमें हम लोग देवेंद्र जी के माध्यम से कैसे करें। माननीय देवेंद्र जी के नेतृत्व में हम सब ने चुनाव लड़ा। माननीय नरेंद्र मोदी जी, माननीय अमित भाई शाह, माननीय नड्डा जी, इन्होंने हमको मार्गदर्शन दिया। आज भारतीय जनता पार्टी के विधिमंडल गठ के नेता के रूप में एक मत से, सर्वानुमत से देवेंद्र जी का चयन हम सब लोग ने मिलकर किया और आगे अभी सत्ता स्थापन करने का दावा भी करेंगे। हमारे लिए तो आज दिवाली है। जोरों से खुशी की तैयारी है। हम जनता को अभिवादन करेंगे, हम नमन करेंगे, धन्यवाद देंगे उन मतदाताओं को जिन्होंने कांग्रेस के झूठे प्रचार के बाद भी सत्य असत्य, धर्म अधर्म, विकास विनाश के इस युद्ध में सत्य की, धर्म की और विकास के बाजू से अपना वोट दिया।